आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे नागपूर इथं वस्त्रतुला सोहळा आयोजित करून अनोख्या पद्धतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. एनरिको हाईट्स इथं पार पडलेल्या या विशेष उपक्रमातून संकलित झालेली सर्व वस्त्र उन्हातान्हात कष्ट करणारे हॉकर्स, श्रमिक, हातावर पोट भरणारे कामगार तसंच गरजू बांधवांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सोले यांनी दिली. या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं भविष्याभिमुख शिक्षणाच्या दिशेनं आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 4 वर्षांचा ERP आणि SAPमध्ये BSc ऑनर्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासोबत 1 वर्षाची एकात्मिक अप्रेंटिसशिप देखील देण्यात येणार आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या एंटरप्राइज टेक्नॉलॉजी आणि डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर घडवण्याची ही मोठी संधी ठरणार आहे. मुंबईमध्ये क्लॅन्डेस्टाईन मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या एका बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50 कोटी 74 लाख रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं गुजरातच्या मुंद्रा किनाऱ्याजवळ एका मोठ्या संयुक्त कारवाईत अंदाजे 1150 कोटी रुपये किमतीचं 115 किलो कोकेन जप्त केलं आहे. नागपूर शहरात सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून अनियमित पाणी पुरवठा, दूषित पाणी आणि वाढीव पाणी बिलांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आज नागपूर महानगरपालिका मुख्यालयावर जोरदार आंदोलन करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. शहरातील बिघडलेल्या जलव्यवस्थेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं मनपा मुख्यालयात दाखल झाले. यावेळी मनपा प्रशासन आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या पदवी स्तरावरील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील प्रवेशाबाबत वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे. घोषित वेळापत्रकानुसार संलग्नित महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवावी असं आवाहन विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.